देशभरातील नागरिक, शेतकरी आणि हवामान अभ्यासक ज्या नैऋत्य मॉन्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्या मॉन्सूनच्या संभाव्य आगमनाच्या तारखा आता समोर आल्या आहेत. हवामानातील सध्याची परिस्थिती, समुद्राचे तापमान, वाऱ्यांचा वेग आणि गेल्या काही वर्षांतील मॉन्सूनच्या पॅटर्नचा अभ्यास करून विविध राज्यांमध्ये पावसाळा कधी सुरू होऊ शकतो याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अंदाजानुसार केरळमध्ये 27 मे ते 1 जून दरम्यान मॉन्सून दाखल होण्याची शक्यता असून त्यानंतर कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची सुरुवात होऊ शकते. महाराष्ट्रात 8 ते 15 जून दरम्यान मॉन्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकरी वर्गामध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गोवा, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये 10 ते 16 जून दरम्यान पावसाचा प्रभाव वाढण्याचा अंदाज आहे, तर बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशात जूनच्या मध्यावर मॉन्सून सक्रिय होऊ शकतो. दिल्ली, एनसीआर, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला मॉन्सून पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी हा काळ विशेष महत्त्वाचा मानला जातो, कारण खरीप हंगामाची तयारी, पेरणीचे नियोजन आणि पाणीसाठ्याची स्थिती यावर मॉन्सूनचा थेट परिणाम होत असतो. मागील काही वर्षात अनियमित पाऊस, उशिरा होणारे आगमन आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे यंदाच्या मॉन्सूनकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते हे अंदाज संभाव्य स्वरूपाचे असून वातावरणातील बदल, समुद्राचे तापमान आणि नैसर्गिक घटकांनुसार तारखांमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अधिकृत हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दरम्यान प्रशासनानेही पावसाळ्यापूर्व तयारीला वेग दिला असून नाले सफाई, धरण व्यवस्थापन आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनीही पावसाळ्यापूर्व आवश्यक खबरदारी घेऊन सुरक्षिततेची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.